नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत चिक्कू मिल्कशेक कसा बनवायचा। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, तर चला मग सुरुवात करूया थंडगार रेसिपीला। तर आता इथे चिक्कू मिल्कशेक बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत 3 चिक्कू। हे चिक्कू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला या चिक्कूंचा गर काढायचं। अगदी सोप्या पद्धतीने जास्त हात वगैरे खराब न करता आपण याचा गर कसा करायचा ते पाहूयात। तर चिक्कू मी इथे फोडून घेतलेला आहे। चिक्कू फोडल्यानंतर काय करायचं, एक चमचा घ्यायचा। तर सगळ्यात आधी तर मी चिक्कूचा गर ठेवण्यासाठी इथे एक वाटी घेतलेली आहे। त्यानंतर एक चमचा घेतला आणि तो चमचा अशा पद्धतीने चिक्कूमध्ये घालून असा गर काढून घ्यायचा। चाकूने जरी गर काढायचं म्हटलं ना तर चाकू वाकडा तिकडे करावा लागतो। चमचा बरोबर त्या अर्धगोलामधून हे गर काढला जातो व्यवस्थित आणि सर्व गर तुम्ही पाहू शकता निघतोय चिक्कूचा। अजिबात चिक्कूला वगैरे शिल्लक राहत नाहीत आणि जास्त हात देखील खराब होत नाहीत। तर चिक्कूमध्ये बी असते तर ती बी देखील मी इथे काढून घेतलेली आहे चमच्यानेच आणि त्याच पद्धतीने या चिक्कूचा गर काढून घेणार आहे। खूप हात वगैरे खराब न करता ही सोपी पद्धत वाटते आणि छान चिक्कूचा गर देखील निघतो। तुम्ही पाहू शकता मी अशाच पद्धतीने तिन्ही चिक्कूंचा गर इथे काढून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरसोबत जो मिक्सरचा ज्युसरचं भांडं येतं ते मी इथं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढा आपण चिक्कूचा गर काढून घेतला होता तेवढा सगळा इथे घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर घालणार आहे 2 चमचे साखर। साखर आवडीनुसार घातली नाही घातली तरी देखील चालेल आणि त्यानंतर 2 चमचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घेणार आहेत। आता ड्रायफ्रूट्स पण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्याचसोबत तुम्हाला जर टेस्टसाठी थोडीशी वेलची पावडर घालायची असेल ती देखील या स्टेजला घालून घ्या। आता झाकण लावून हे मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे। दूध न घालता यासाठी बारीक करायचं, जेणेकरून आपण जर दूध घालून बारीक केलं ना तर त्या चिक्कूचे क्रम्स तुकडे तसेच शिल्लक राहतात, ते व्यवस्थित बारीक होत नाहीत। त्यासाठी आधीच अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे 1.5 ग्लास थंडगार दूध। दूध घालून झाल्यानंतर 1 ते 1.5 मिनटं मिक्सरवरती फिरवून घेतलं। आता तयार आहे चिक्कू मिल्कशेक, तो आता सर्व करूया। त्यासाठी मी ग्लास घेतलेले आहेत, ग्लासामध्ये घालून घेतलेले आहेत आईस क्यूब। थंडगार मिल्कशेक खूप छान लागतं, त्यासाठी मी इथे 2-2 आईस क्यूब या ग्लासांमध्ये घालून घेतलेला आहे आणि तयार चिक्कू मिल्कशेक ग्लासमध्ये घालून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास थोडीशी चॉकलेट देखील तुम्ही या ग्लासला लावून घेऊ शकता, म्हणजेच सर्व केल्यानंतर ग्लास खूप सुंदर दिसतील। चिक्कू मिल्कशेक यामध्ये घालून घेतल्यानंतर थोडेसे चिक्कूचे काप यावरती मी घालून घेत आहे। तयार आहे समर स्पेशल थंडगार चिक्कू मिल्कशेक। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। तसेच या छान छान रेसिपींसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।